साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी। एका खेडेगावामध्ये एका संत महापुरुषाचं साड्याचं दुकान होतं। दुकान खूप दर्जेदार होतं, खूप नेहमी गर्दी असायची। महापुरुषाचा स्वभावसुद्धा खूप चांगला होता, अतिशय प्रेमळ, नम्रपणानं बोलणारे, आदर सन्मानानं सगळ्यांशी वागणारे आणि अजिबात चिडचिड नाही, ताणतणाव नाही, कधी कुणावर रागवले नाहीत, वैतागले नाहीत, अशा अतिशय नम्र आणि प्रेमळ स्वभावाचे महापुरुष आणि खेडेगावामध्ये साड्यांचं दुकान होतं। सगळ्या परिसरामध्ये चर्चा होती की महाराजांचा खूप स्वभाव चांगला आहे, अजिबात रागाला जात नाहीत, चिडचिड करत नाहीत, सगळ्यांशी प्रेमानं, आदरानं, सन्मानानं बोलतात, वागतात, अशी सगळीकडे चर्चा होती। गावातल्या 4 टवाळ पोरांनी एकदा ठरवलं, म्हणे चला महाराजांची जाऊन जरा टिंगल करून येऊयात, चेष्टा मस्करी करून येऊयात, जरा महाराजांना म्हणे रागाला घालवून येऊयात। असा विचार करून 4 तरुण पोरं, श्रीमंत घराण्यातली होती, महाराजांकडे गेली। महाराजांना रागाला घालवायचं एवढ्या एका उद्देशानं ती 4 पोरं दुकानात आली। सकाळची वेळ होती, दुकानात अजून गर्दी सुरू झाली नव्हती। महाराज आणि 2 कर्मचारी बसलेले होते। 4 पोरं दुकानात आले आणि म्हणाले, महाराज कशाचं दुकान आहे? महाराज सांगत होते, म्हणे साड्यांचं दुकान आहे, द्या म्हणे मग एक साडी आम्हाला। महाराज स्वतः उठले, एक साडी काढली आणि दाखवली, म्हणे केवढ्याला ही साडी? महाराज म्हणाले 100 रुपयाला। त्या एका पोरानं साडी मधोमध धरली आणि फाडली टरकन आणि अर्धा भाग खाली महाराजांच्या अंगावर टाकून दिला आणि अर्धा भाग हातात धरला। म्हणे महाराज मला एवढाच अर्धा भाग न्यायचा आहे, हा केवढ्याला देणार? महाराज म्हणाले 50 रुपयाला। त्यानं हातात मधल्या साडीचा परत अर्धा तुकडा केला, अर्धा महाराजांच्या अंगावर फेकला, अर्धाच हातात होता। म्हणे महाराज हा केवढ्याला देणार? महाराज म्हणाले 25 रुपयाला। त्यानं उरलेल्या साडीचा अजून एक भाग केला, एक भाग महाराजांच्या अंगावर टाकला, एक भाग हातात धरला। म्हणे आता हा भाग केवढ्याला देणार? महाराज म्हणाले 12.5 रुपयाला। तो वरच्यावर तुकडे करत होता आणि एक तुकडा हातात घेऊन किंमत का सांगा म्हणत होता। महाराज किंमत निम्म्यावरती करत होते आणि त्यानं शेवटी ते सगळे तुकडे महाराजांच्या अंगावर टाकून दिले आणि म्हणाला, मला नाही साडी घ्यायची महाराज, हे तुकडे नेऊन मी काय करू? महाराज म्हणाले ठीक आहे, नका घेऊ। नाही म्हणे महाराज घेतली असती हो, पण तुकड्यांचं करणार काय मी, काय माझ्या कामाचे तुकडे? महाराज म्हणाले बरोबर आहे बाळा, आता हे साडीचे तुकडे ना तुझ्या कामाचे ना माझ्या कामाचे। महाराजांनी सगळे साडीचे तुकडे गोळा केले आणि एका कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले। मुलगा आश्चर्यचकित झाला की साडीचं नुकसान केलं, पैसे पण दिले नाहीत, तरी महाराजांच्या चेहऱ्यावर अजून कसलाही भाव दिसत नाही। त्यानं खिशामध्ये हात घातला आणि परत तो एका वेगळ्या भावनेनं म्हणत होता, हे घ्या तुमचे 100 रुपये, फार मोठे जागीरदार असल्यासारखे बोलू नका, म्हणे धरा तुमचे 100 रुपये। महाराज म्हणाले असं नाही बाळा, मला नको तुझे 100 रुपये, जर तू माझ्या दुकानातून काही खरेदी केलंच नाही, साडी तू अजून घेतलीच नाही, तर तुझ्याकडून पैसे कशा करता घेऊ मी? अहो म्हणे महाराज पण तुमचं नुकसान केलं 100 रुपयाचं, तुमची साडी घेतली नाही मी, साडी फाडली म्हणे। महाराज म्हणाले, अरे फायदा तोटा नफा नुकसान हे व्यवसायात बाळा होत राहतं, त्याचं नाही काय शुभाशुभ वाटत म्हणे। आज 100 रुपयाचं नुकसान झालं, उद्या 100 रुपयाचा फायदा होईल आणि फायदा घडवून देणारा, नुकसान घडवून आणणारा हा भगवंत आहे म्हणे, आपल्या थोडीच हातात आहे। आत्ता मात्र मुलगा निशब्द झाला, काहीच नाही बोलला। ते चौघे उठले आणि गाडीत जाऊन बसले। त्यांची चर्चा सुरू झाली। एक जण म्हणला, अरे आपण थोडं महाराजांशी चुकीचंच वागलो नाही, असं नव्हतं, आपण इतकं उर्मिटपणानं नव्हतं वागायला पाहिजे, खालीवर बोललो, साडी फाडली, नुकसान केलं, अंगावर पैसे फेकले, इतकं उर्मिटपणानं आपण नव्हतं वागायला पाहिजे राव। तो बोलणारा मुलगासुद्धा म्हणला, हा मला पण तसंच वाटायला लागले राव, इतकं नव्हतं चुकीच्या पद्धतीनं बोलायला पाहिजे, आलो होतो रागाला घालवायला, पण इतकं चुकीच्या पद्धतीनं वागलो, काही खालीवर बोललो, त्रास दिला, साडी फाडली, नुकसान केलं, पण काहीच नाहीत महाराज म्हणाले। त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही बदललेला भाव पाहायला नाही मिळाला म्हणे मला असं वाटतं महाराजांची माफी मागायला पाहिजे। चौघांना पटलं, पटकन उठले गाडीतून आणि गेले। महाराज शांत चित्तानं बसलेले होते दुकानात। चौघांनी हात जोडले, म्हणे महाराज क्षमा करा, खूप वात्रटपणानं, उर्मिटपणानं, उघरीटपणानं तुमच्याशी बोललो, वागलो, कारण नसताना तुमच्या दुकानातली साडी फाडली, तुमचं नुकसान केलं, अंगावरती पैसे फेकले, चुकीच्या पद्धतीनं वागलो तुमच्याशी, बरं आम्हाला माफ करा म्हणे। पण एवढं सगळं घडून सुद्धा तुम्ही इतके शांत कसे, तुम्हाला राग कसा नाही आला? आम्ही तर तुम्हाला रागाला घालवायचं या उद्देशाने आलो होतो म्हणे, पण एवढं सगळं घडून, नुकसान होऊन, साडी फाडून, अंगावरती पैसे फेकून, खालीवर बोलून सुद्धा तुम्हाला राग कसा नाही आला? तुम्ही एवढे शांत कसे?
हळूच गालात हसले महाराज आणि मुलांना म्हणत होते, खाली बसा. मुलं महाराजांच्या समोर बसले आणि महाराज सांगत होते, म्हणे काय आहे बाळा, 100 रुपयाचं माझं नुकसान झालं हे फार महत्त्वाचं नाही रे. हे नुकसान भरून निघणार आहे आज ना उद्या. पण जर तू याच भावनेनं, याच वृत्तीनं, याच ढंगानं, याच अहंकारानं, याच अज्ञानानं जर जगत राहिला ना, तर तुझं आयुष्यामध्ये जे नुकसान होईल हे नुकसान कधीच भरून न निघणार आहे. आणि म्हणून जागा हो म्हणे. या भावनेनं, या वृत्तीनं जगण्याला नाही अर्थ उरत म्हणे काय. अरे रागानं कुणाचं चांगलं झालं म्हणे. आणि म्हणून मला असं वाटतं म्हणे की साडीचे जसे तुकडे करून कचऱ्याच्या डब्यात टाकले ना, असेच तुझ्या अहंकाराचे तुकडे कर आणि कुठेतरी कचऱ्याच्या डब्यात टाकून दे. कारण या भावनेनं जगणं, या वृत्तीनं जगणं आयुष्यासाठी घातक आहे म्हणे. अरे बाळा म्हणे, रागानं कुणाचं चांगलं झालं. प्रेमानं गाडी जाते, रागानं काडीसुद्धा जात नाही. महाराज लेकरांना समजावून सांगत होते. शेजाऱ्यासगळं जर भांडण झालं तर त्याच्या दारातले आपण काडीसुद्धा हलवू शकत नाही किंवा त्याच्या घरासमोरून काडीसुद्धा नेऊ शकत नाही. पण त्याच्याशी जर प्रेमाचं नातं असेल आणि आपल्या घरी कसली गाडी आणायची असेल तर त्याच्या घरासमोरून तो म्हणतो, जा माझ्या घरासमोरून गाडी घेऊन. प्रेमानं म्हणे गाडी जाते, पण रागानं काडीसुद्धा जात नाही मित्रा म्हणे. आणि म्हणून मी असं ठरवलंय म्हणे गेल्या कित्येक वर्षापासून की ना कुणाचा राग धरायचा, ना कुणाशी द्वेष करायचा, ना कसल्या अहंकारानं जीवन जगायचं. जगायचं तर फक्त प्रेमानं, आपलेपणानं, जिव्हाळ्यानं, नम्रतेनं जीवन जगायचं. आणि म्हणून राजा म्हणे मी कुणाचा राग नाही करत, कुणाचा द्वेष नाही करत, कसल्या गोष्टीचा अहंकार नाही करत. आणि आता मोबदला काय मिळतो तर मला दिवसभर आनंदानं जगायला मिळतं. आणि म्हणून मला असं वाटतं लेकरांनो, तुम्हीसुद्धा कुणाचा द्वेष करू नका, राग करू नका, कुणाशी भांडण करू नका, कसला अहंकार करू नका, असं महाराज त्या लेकरांना फार छान पद्धतीनं समजावून सांगत होते. त्या 4ही मुलांच्या लक्षात आलं की महाराज म्हणतात ते खरं आहे. विनाकारण राग करण्यात, द्वेष करण्यात, अहंकारानं जीवन जगण्यात, भांडण तंटा करण्यात काही अर्थ उरलेला नाही. यानं काही साध्य होणार नाही ही गोष्ट त्या 4 पोरांच्या लक्षात आली. त्यांनी स्वतःचं आत्ममंथन केलं आणि ठरवलं की रागानं, द्वेषानं, अहंकारानं, निंदा, नफरतेनं आता जीवन जगायचं नाही. जीवन जगायचं तर फक्त असं महाराजांसारखं प्रेमानं, आपलेपणानं आणि जिव्हाळ्यानं जगायचं. आत्ममंथन केल्यामुळं ही गोष्ट त्या लेकरांच्या लक्षात आली. मित्रांनो, आता हीच परिस्थिती आपल्यावर आली. आता आपल्या सगळ्यांना स्वतःचं आत्ममंथन करायचं आहे. सद्गुरू असं जवळ लेकरांसारखं बसवून आपल्याला समजावून सांगतोय की प्रेमानं जगूयात, आपलेपणानं जगूयात, नम्रतेनं जगूयात, आयुष्याचं सोनं होईल. मित्रांनो, आपण आत्ममंथन करूयात की विनाकारण कशाचा राग धरण्यात अर्थ नाही, कुणाचा द्वेष करण्यात अर्थ नाही, अहंकारानं जीवन जगण्यात अर्थ नाही. भांडण तंटा, वादविवाद, कुचक्या भावना जोपासून जीवन जगून काही साध्य होणार नाही. सद्गुरूचा सल्ला मानूयात, प्रेमानं, आपलेपणानं आणि जिव्हाळ्यानं जीवन जगूयात. थोडंसं स्वतःचं आत्ममंथन करूयात. साधू मंडळी, प्रेमाने बोला. धन निरंकारची.